नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता एकच उत्कंठा लागलेली आहे। KYC तर झालेलीच आहे। KYCच्यामध्ये दुरुस्ती देखील झालेली आहे। मग आता जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो कधी वितरित होणार आणि त्याचबरोबर ज्यांची KYC दुरुस्ती आता नुकतीच झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तर 3 महिन्यांचे हप्ते खरोखरच एकत्र येणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे। आणि याचबरोबर अशा लाडक्या बहिणी देखील आहेत की ज्यांनी अंगणवाडी सेविका आहेत यांच्याकडे कागदपत्र पडताळणी केली होती, त्यांना सदरच्या लाभार्थी त्रुटी यादीमध्ये किंवा दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही आहे अशा प्रकारची माहिती येत आहे। तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज निवडणुकांचा जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील तर यांचा निकाल आहे। त्यामुळे हा निकाल लागल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे। तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना माहितीच आहे की शासकीय मान्यता देणारा GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आजपासून कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो। आणि लक्षात घ्या, निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मंत्री अजय तटकरे देखील हप्ते वितरणाची घोषणा करणार आहेत। आणि आपण देखील सांगितलेलं आहे की याच आठवड्यामध्ये साधारणतः आज हप्ते वितरणाची शक्यता कमी आहे। साधारणतः उद्यापासून हे हप्ते वितरण लक्षात घ्या कोणत्याही वेळेला सुरू होऊ शकतं, कारण का आता निवडणुकांचा निकाल लागून झाल्यानंतर लगेचच हप्ते वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। कारण का हप्ते वितरणाला फारच विलंब झालेला आहे। त्यामुळे सध्या तरी लक्षात घ्या की हा जो हप्ता मिळणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, ज्यांचं आधार सीडिंग ॲक्टिवेट आहे, DBT ॲक्टिवेट आहे, अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार आहे। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या पूर्वी डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता अशा सर्व लाडक्या बहिणींनी आत्ता जी नुकतीच KYCची त्रुटी यादी आली होती त्यांना KYC दुरुस्त करण्याचा ऑप्शन दिला होता। अशा सर्व लाडक्या बहिणी ज्यांनी नुकतीच हप्ते वितरणाच्या पूर्वी ज्या लाडक्या बहिणींनी KYCमध्ये दुरुस्त केलेली आहे, दोन्ही ठिकाणी नाही ऑप्शन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो जानेवारीचा मिळणार आहे। आणि याबरोबर शासनाने ग्वाही देखील दिली होती की जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाबरोबर डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील वितरित केला जाणार आहे। तर हे 3,000 रुपये एकदाच वितरित होत नसतात, तर 1,500 तर अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन होत असतं। पण लक्षात घ्या या हप्ते वितरणाच्या वेळी सर्व लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर यापूर्वी आपण देखील सांगू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज पात्र झालेला आहे एकदा शंका त्यांची दूर करण्यासाठी आधार सीडिंग स्टेटस चेक करा, कारण का अर्ज पात्र असून जर आधार सीडिंग डिॲक्टिवेट झाला असेल तर मात्र लाभ पुन्हा सरकारकडे जाऊ शकतो। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आहे। हप्ते वितरणाची घोषणा आता कोणत्याही वेळी होऊ शकते, कारण का मेन जो प्रॉब्लेम होता की निवडणुका होत्या, निवडणुकांचा निकाल होता, आज लागणार आहे आणि दुपारनंतर हा मार्ग मोकळा होणार आहे। सर्वप्रथम GR येईल आणि लक्षात घ्या शासनाने जर ठरवलं तर GR न काढता देखील हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आजपासून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हा लाभ आहे तो एकाच दिवशी वितरित होत नसतो, 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागत असतो। त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो मिळून जाणार आहे। पण असा एक प्रश्न आहे की ज्या लाडक्या बहिणींनी KYCच केली नव्हती त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे, कारण का सरकारने त्यांना काहीच ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्यांना शासनाने तसा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा, कारण का याच्यामध्ये देखील पात्र लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। माहिती मिळाल्यानंतर लगेचच खात्रीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे हप्ते वितरणाची घोषणा होताच लगेचच आपला व्हिडिओ दिला जाणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।